भास्कर. तो प्रतापगडला एक पत्र घेऊन आला, अफजल खानाचं पत्र. ते पत्र महाराजांचं चरित्र आहे. शिवभारत उदार शब्द संदर्भ भुरी भावार्थ मनभूतम माधुर्यादी गुणोपेत मलंग करेर अलंकृतम निश्चित धर्मशास्त्रार्थ रथशास्त्र समान्वितम विश्रुत सर्व लोकेषु पुराण निवनूतनम प्रणिपत्य प्रवक्ष्यामि महाराज धीमतम चरितम शिवराजस्य भरतशेव भारत. त्या शिवभारतमध्ये हे पत्र छापलेलं आहे. तो अफजल खान काय म्हणतो महाराजांना विचार करा. मी याच्यासाठी सांगतो की याच्या पुढची नीती संभाजी महाराजांवर आहे. तो म्हणतो त्या पत्रामध्ये, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपि यवनाना महासिद्धी निलया कीलपातिता तुभ्य कृप्यंती ते ध्यापी यवना पवनाशना अपवृत्त्यादि कृता एषा विडंबना निगृह यवनाचार्या नवीचार्यात्मते बलम प्रतिबद्ध्यानाश विद्वानाम ध्यानम कृतो भयम. अरे तू आमच्या कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या, तू आमच्या धर्माला रोखलं, तू आमच्या मुसलमान धर्माचा सत्यानाश करत आहे. कोण म्हणतोय? अफजल खान म्हणतोय पत्रात. कोणी सांगितलं का आजपर्यंत आपल्याला? आणि आमचे यवनाचार्य म्हणजे मुल्ला मौलवी यांना तू दंड करतो, त्यांना पळून लावतो, त्यांना मारतो. हे काय पत्र आहे? आश्चर्यकारक. इतकं शिवभारतामध्ये लिहिलेलं आहे, पण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजही त्या याचे सांगितल्या जात नाही, छत्रपती संभाजी महाराजही सांगितल्या जात नाही. आश्चर्य वाटते. गोव्या पोर्तुगाल्यांची एवढी फटफजिती केली, आशिया खंडामध्ये पोर्तुगाल्यांची एवढी फटफजिती कधीच झाली नाही. आणि आभार आपल्याला पोर्तुगाल्यांचे मानावं लागेल. तुम्ही म्हणाल का मानायचे? इतकी फटफजिती झाली तरी पोर्तुगाल्यांनी ते कागदपत्र फाडले नाही, जसेच्या तसेच आहे. आपल्याला वाचायला मिळतात. त्यांचा विद्रोही होता, त्याचं नाव आहे लईज द मेंदोस फुर्तांदू ई आल्बुरकेर्की. नाव होय का निबंध होय? त्यानं सप्तकोटेश्वराचं मंदिर पाडलं, त्यानं तिथं चर्च बनवलं. कुडाळ पासून चिताकुल पर्यंतच्या सर्व विभागामध्ये पोर्तुगाली पसरले. साष्टी, बारदेश, वसई, दीव, दमन, आशेरी, मनोरा सर्व ठिकाणी पोर्तुगीज. त्या साष्टीमध्ये रायतूर किल्ल्याचा किल्लेदार, त्याचं नाव आहे द योग रुद्रिगीश. त्याच्या थडग्यावर शिलालेख आहे. आजही तुम्ही गोव्यात गेले तर बघा. तुम्ही गोवा काही ते थडगं पाहण्यासाठी जाणार नाही, तुम्ही जाईन समुद्रावर. पण त्या थडग्यावर लिहिलेलं आहे, या प्रदेशातील सर्व मंदिराचा उद्ध्वस्त करणाऱ्या अशा पवित्र संताचे हे कब्रस्तान. त्या योग रुद्रिगीश. आश्चर्य वाटते. संभाजीराजे जेव्हा प्रवेश करते झाले, उत्तर फिरंगार जाळून नष्ट केला. चेंबूर, अमजोर, तडोदे, कोळण, तारापूर, चोल प्रत्येक जागी मराठे. आम्ही नाही सांगितलं, आमच्या एका इतिहासकारांनी लिहिलं नाही, त्यांचा इतिहासकार आहे, त्याचं नाव आहे रॉबर्ट ऑर्म. तो म्हणतो संभाजीराजे त्यांनी आपल्या वडिलांची तलवार, भवानी तलवार घेऊन 200 पोर्तुगाल्यांना कापून काढलं. संभाजीराजांनी विद्रोही कोंदियालवर दोम रॉदिंग द कोस्ट यांची अशी फजिती केली की बंदा गोवा ती फजिती पाहत होता. त्याच्या बरगड्यावर तलवारीचा एक वार, त्याचा घोडा सुटला. 4 मराठे त्याच्या मागे लागले. मांडवी नदी शिरले कसा बसा. मचवा हाताशी लागला, मचव्यात बसून पळाले. संभाजीराजे इतके बेभान झाले. मांडवी नदीत त्यांनी घोडा टाकला, पण मांडवी नदीला भरती आली होती आणि खंडोबल्लाळ धावले नसते तर तो घोडाही बाहेर आला नसता. इतकी परिस्थिती होती. खंडोबल्लाळांनी महाराजांचा जीव वाचवला. हे कोंदियालवर दोम रॉडिंग द कोस्ट त्या सेंट झेवियरच्या चर्चमध्ये त्याला चिठ्ठी लिहून, त्याच्या ते मसाला भरून ठेवलेला आहे माणूस, त्याच्या पायाशी चिठ्ठी लिहिली, गोव्याचं रक्षण कर. संभाजी महाराजांना काही एकच तुझ्या गोव्याकडे लक्ष द्यायचं नाही, पूर्ण हिंदुस्थानभर लक्ष देत आहे. याचाही प्रत्यय आपल्याला मिळते. आणि आजही ज्या दिवशी त्यांनी तो सेंट झेवियरचा मुर्दा उघडा केला, आजही त्या दिवशी तो दरवर्षी उघडा करतात. काय संभाजी महाराजांनी फटफजिती केली असेल. आमचे महाराज नार्वेला गेले,
ते त्यांना सांगितलं नार्वेला, हे सप्तकोटीश्वराचं देवस्थान, सप्तकोटीश्वराची पिंड त्या विहिरीच्या पाणी भराच्या, जिथे पाणी भरतो आपण तिथे लावली, त्याच्यावर पाय देऊन ते पाणी भरायचं. सप्तकोटीश्वर कदंबाचे कुलदैवत. महाराज गेले, प्राण प्रतिष्ठा केली, सप्तकोटीश्वराचं मंदिर बांधलं, जीर्णोद्धार केला. तिथे शिलालेख आहे, श्री सप्तकोटीश्वरे 1590 किल काब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ. मला एक शहाणा भेटला, ते म्हणे महाराज पुरावा आहे का ते चर्च पाडल्याचा? अरे म्हटलं पुरावा आहे ना, बगर पुराव्याने काय बोलायचं आहे? राज्याभिषेक कल्पतरू हा ग्रंथ गोविंद नारायण बर्वेनी लिहिला, 8 अध्यायाचा ग्रंथ, आणि याचा विषय निश्चलपुरी गोसाव्यांनी केलेला महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक. आणि निश्चलपुरी गोसावी त्या टायमाला सबंध हिंदुस्थान फिरणारे एक गोसावी होते, त्यांनी तांत्रिक राज्याभिषेक केला. त्यांनी तो पुरावा दिलेला आहे. दृष्टवा तीर्थानी सर्वानी सप्तकोटीश्वर गतः शिवराजेन तंत्र देवाल मनुस्तम दृश्यन्ते लोको ये कैलासीव वर्णनम जीर्णोद्धार कृत पुण्यनूत्न कोटी गुण भवेत इति ज्ञात्वा महाराज शिवराजेन कारिता सोंद परम कल्याणम सप्तकोटीश्वर. असा महाराजांनी जीर्णोद्धार केलाय. तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर नारायण पिल्लेंचं वाचा, त्यांचं साहित्य आहे कर्नाटक राजस्कल सविस्तर चरितम. तिरुवनमलाई असो, समुत्तीर असो, शोणाचलपतीचे निवासस्थान असो, इथे प्रत्येक जागी झालेली मस्जिद महाराजांनी पाडलेली आहे, त्या ठिकाणी मंदिर बनवलेलं आहे. कार्तिक कविपम दीपोत्सव महाराजांनी सुरू केले, रुद्रांचलम, रुक्म सभादीप, हे सर्व उत्सव महाराजांनी सुरू केलेले आहे. औरंगजेबाला खटकणारी गोष्ट ही होती का त्याचा मुलगा शाह आलम याची रामदरा घाटामध्ये झालेली फरफट. कधी कधी काही युद्ध बुद्धीने सुद्धा लढायची असतात. 60,000ची फौज घेऊन आला रामदरा घाटामध्ये, त्याला मिळणारे अनेक सरदार होते. फौज फुगत फुगत जाऊन 85,000ची झाली. छत्रपती संभाजी महाराजांनी एकच काम केलं, त्याच्या रसदेच्या सर्व तुकड्या तोडल्या. एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये 1900 हत्ती, 7,000 हुंट, अगणित तुमचे बैल, खेचर, गाई, त्यांना खायला मिळत नाही, माणसाला नाही, हत्ती मरायला लागले. कोकणात जेव्हा उतरले, हुंट मरायला लागले, हत्ती मरायला लागले, माणसाची काय केव्हा रोजचे 500-700 माणसं मरायला लागले. तलवार न काढता अर्धी अधिक सेना संभाजीराजांनी समाप्त केली. कदाचित म्हटले असतील संभाजीराजे, मुअज्जम देश और धर्म से प्यार किया करते हैं, तन पे आने वाले का खून पिया करते हैं, देश का नाम अदब से लिया करते हैं, वक्त आया तो जान भी दिया करते हैं, क्योंकि पोलादी सीना हमारा शेर जैसी ताकत है, लाखों दुश्मन को धूल चटाने की हमारी आदत है. हम बिना तलवार से दुश्मन को हिला सकते हैं, या बिना हिलाए दुश्मन को पानी भी पिला सकते हैं. काहीच महाराष्ट्रात भेटत नाही. आदिलशाही जिंकायला गेला. 1490 मध्ये स्थापन झालेली आदिलशाही जिंकायला फक्त 1 वर्ष लागला. ते 1 वर्ष याच्यासाठी लागला की आदिलशाहीचं रक्षण सुद्धा छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेस करत होते. कुतुबशाहीचं रक्षण सुद्धा संभाजी महाराज करत होते. पण इतक्या फौजे पुढे आपलंच घर जळत असताना दुसऱ्याच्या घरात पाणी मारायला कोण जाणार आहे? शेवटी त्यांनी कुतुबशाही सुद्धा 6 महिन्यात जिंकली. सरजा खानाला पाठवलं, वाईपाशी युद्ध झालं. आमचे हंबीरराव मोहिते त्या युद्धात पडले गेले. औरंगजेबाला आश्चर्य याच गोष्टीचं वाटत होतं, मी एवढी नियोजनबद्धता, मी सारं मोगली साम्राज्य घेऊन इथं उतरलो. तो आपल्याला वर्णन करायचा, हितभर राज्य, मुठभर सेना, करंगळे एवढा राजा, तो आपलं त्याचं वर्णनच असायचं आमचं. इतकी नियोजनबद्धता. मी ते दख्खनेत उतरलो तर याची सेना वराट खानदेश पासून तर अनेक मुघली ठाणे लुटण्यामध्ये व्यस्त झालेली आहे. त्या दुर्गादास राठोडच्या मदतीला मराठी गेलेले आहेत. काय कर्तृत्व असेल.
फक्त आपल्या लोकांच्या फितुरीचाच फायदा औरंगजेबाला भेटत होता. काही फितूर सापडले हातात. गणोजी शिर्के एक शेख नवाब, त्याला किताब दिला मुकरब खान तो कुतुबशहाचा, आणि त्याला पन्हाळा जिंकायला पाठवलं. अरे मायला तुमच्या डोंबलांनो, तुम्हाला रामशेज घेता येत नाही, तुम्ही काय पन्हाळा घेणार? ते 2-4 वेळा राहिलं तिथे. 2-4 वेळा त्यांनी प्रयत्न केला. शेवटी त्यांनी म्हटलं की जाऊ दे, याच्यात काही पडलं नाही. त्याचं हेर खातं होतं. त्याच्याच हेर खात्याने सांगितलं होतं की शिर्के परिवार आणि कलशांचा झगडा झाला, कलश पळून खेळण्यावर गेले, कलशांच्या मदतीसाठी संभाजी महाराज खेळण्यावर जाणार, खेळण्यावरून मलकापूर मार्गे संगमेश्वरला येणार, दुसऱ्या दिवशी खेड, महाड, रायगडला परतणार, अशी ती बातमी होती. मालोजी घोरपडे, त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, बाळाजी आवजी पुत्र खंडो बल्लाळ यांना एक सकाळी खलिता मिळाला, आम्ही संगमेश्वरला येत आहोत. ते संगमेश्वरला गेले. अलकनंदा आणि वरुणा नदीच्या काठावर वसलेले हे संगमेश्वर, तिथून 12 मैलावर शृंगारपूर, त्यांची सासूरवाडी. या शृंगारपूरला छत्रपती संभाजी महाराज आणि अखंड लक्ष्मी महाराणी सईबाई महाराणी साहेब यांना भवानीबाई हे कन्या रत्न झाले. याच संगमेश्वरामध्ये दिलेरखानाशी संधान बांधलं, आणि हे संगमेश्वर म्हणजे केशव पंडितांचं गाव. केशव पंडित, उमाजी पंडित हे संभाजी राजांचे शिक्षक. केशव पंडितांनी एक ग्रंथ लिहिला संभाजी राजांसाठी. तो ग्रंथ असा आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे धर्मकल्पलतांतर्गत दंडनीती प्रकरणम. किती शास्त्र, किती धर्मग्रंथाचा अभ्यास या माणसाने केला असेल. ते म्हणतात अधर्मखंडन धर्मस्थापन नियतव्रत केशवो रचया मास हस्तेने नुपत्तेर मुहूर. नीती शास्त्रान शेषानी दर्शयित्वा नरेश्वरे नीती संस्थापयामास शाश्वतीर्थरणीतले. आणि या दंडनीती प्रकरणाचा उल्लेख संभाजी महाराजांनी बुधभूषण मध्ये सुद्धा केलेला आहे. श्रीमद पुरोहितो दामोदर भट्टाच म्हणजे केशव पंडित विरचित ग्रंथे धर्मकल्पलतांतर्गत नीती दंड प्रकरणम हा ग्रंथ त्यांनी लिहिला. दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचं साहित्य आहे द हिस्ट्री ऑफ मराठा पीपल, खंड क्रमांक 2, पान क्रमांक 76 वर केशव पंडितांनी संभाजी महाराजांकडून संस्कृतमध्ये वाल्मिक रामायण वधवून घेतले. मग संभाजी राजांनी 16,000 चांदीची नाणी हे आपले दानाध्यक्ष केशव पंडितांना यांना दिली. मुखरब खानाला त्या संगमेश्वरी, आजही संगमेश्वर पाहिल्यानंतर 350 वर्षपूर्वीचं संगमेश्वर काय असेल आपल्याला कल्पना येते. संगमेश्वरी छोटंसं एक युद्ध झालं. संताजी घोरपडे, खंडोजी बल्लाळ यांच्याकडे इतियात खान रायगडाला येत आहे म्हणून आपली मोठी सेना संभाजी राजांनी पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी आपलं कर्तव्य पार पाडायचं, काही निकाल लावायचे आणि मग आपण रायगडाकडे जायचं. या याच्यात असताना मुखरब खान सेना घेऊन आला, 3000चं सैन्य. आणि संगमेश्वरी संभाजी राजे कैद झाले. निकोलस मानुची म्हणतो होल बॉडी इज पेंटेड इन ब्लॅक. इखलास खानाने सर्वात प्रथम तोंडापासून सर्व शरीर त्यांचं काळं माकलं. काय असेल काळं माहीत नाही. पेंट म्हटलंय एशियन पेंटचं असू शकत नाही, दुसरं काही असेल, पण फायलं त्यांच्या तोंडाला. अंगावरचे कपडे फाडले, गळ्यातले दागिने ओढून तोडले आणि मोगली कपडे बांधून त्यांना घोड्यावर कर कचून बांधलं. संगमेश्वरापासून बहादूरगड 302 किलोमीटरचा पल्ला वायुवेगाने मुखरब खानाने पार पाडला. 4 मैला आधी एक खलिता आला. खलिता कसला? फतवा. औरंगजेबाच्या काळामध्ये त्याने जेवढे फतवे बनवले त्या फतव्याचं त्यांनी एक पुस्तक बनवलं. त्या पुस्तकाचं नाव आहे फतवा-ए आलमगिरी. त्या काळात हे पुस्तक बनवण्यासाठी औरंगजेबाला 2 लाख रुपयाचा खर्च आला असं नमूद आहे.
फतवा पाठवला, कैद्यांची धिंड काढत आणा आणि पुन्हा ते कपडे काढण्यात आले, दुसरे ढगले घालण्यात आले, हातापायामध्ये साखळदंडाचे अलंकार, डोक्यावर एक कमचीची मोठी एक टोपी उभारली, विदूषकाला असते त्याला घुंगरू खुळकुळे बांधले, एक पाटी इथे बांधली मानायला, एक मागून बांधली त्याला तख्ता कुला म्हणायचा, हात सुद्धा अडकून राहते त्यात, इथं 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 पाया पूर्ण साखळदंड, बोडक्या उंटावर उलट बसवलं आणि धिंड चालू चाली. ढोल ताशाच्या निनादामध्ये 9 वर्षापासून औरंगजेबाच्या छावणीचं वर्णन करताना डॉक्टर जॉन फ्रान्सिस जेमिली कॅरेरी म्हणतो, याच्या छावणीचा विस्तार हा 30 मैल होता. 30 मैल म्हणजे 17 किलोमीटर उभी आडवी पसरलेली छावणी. सर्व छावणीतले लोक बाहेर आले. रस्त्याच्या दुतर्फा ही धिंड सुरू झाली. कोणी मग दगड मारावं, कोणी चिखल मारावं, कोणी शेण मारावं, कोणी दगड मारावा, ज्याला दे वाटेल ते मारावं. रक्तबंबाड रक्तबंबाड संभाजीराजे झाले. 32 मन सुवर्ण सिंहासनावर आरूढ अभिषिक्त राजा, त्याची बोडक्या उंटावरून धिंड हो आले. हा छावणीत बसला होता उंचावर. यानं बघितलं, संभाजी महाराज आणले, कवी कलश होते बाजूला. हा संभाजी महाराज ज्यानं या आलमगीराला 9 वर्ष रानोमाळ हिंडवलं. एखादी मेंढपाळ आपल्या बकऱ्या घेऊन हिंडवतो तसं यानं मला हिंडवलं. आणि तो त्या सिंहासनावरून खाली उतरला. त्या अल्लाहचे आभार मानण्यासाठी त्याने हात वर केले. शुक्रगुजार है हम तेरे, आखिर तूने वो दिन दिखाया, अलमदु लिल्लाही अला खुली नालिन. त्याच्या सेनेमध्ये एक सैनिक होता, त्याचं नाव आहे साकी मुस्तेद खान. त्या साकी मुस्तेद खानने एक ग्रंथ लिहिला, मासिरे आलमगिरी. या सर्व प्रकरणाचं वर्णन तो लिहिताना म्हणतो, तो बादशाह जमिनीवर बसला नमाज पडत. तो म्हणतो, कुलाह गोशा बरे आसमाने बरीन, हुनू जज तवा जो शरश बर जमीन. ज्या बादशाच्या मुकुटाचे टोक आसमानाला भिडलेले आहे, तो आज अल्लाहच्या आराधनेसाठी जमिनीला टेकलेला आहे. संभाजीराजांनी कवी कलशांकडे बघितलं. कवी कलशांना म्हटलं, काय कविराज, सुचते का यावेळेस एखादी कविता? आणि त्याच क्षणी कवी कलश उतरले. यावन रावण की सभा संभू बंधो बजरंग, लहू लसत सिंदूर सब खूब खेलो रणरंग. जो रवि छवि लचती तो खदोत बदरंग, तो तु तेज निहारी तो तकत जो औरंग. बजरंग बांधतो लंकानु प्रति, तैसा शंभू यवनाने. कपिश तो शोभे शेंदूर जैसा कविरंग रक्ताने. काजैला काजवा हा जैसा रवी शशीच्या तेजाने. निरखुनी तुझ दिव्य तेज ते तख्त त्यागिले औरंग्याने. तज दिया तख्त बैठ गई जमीन, फिगार है आलमगीर. राजन तुम्हारे दिलेरी से शहंशाह पुरे हुए है दमगीर. तसा तो खालचा डुक्कर ओरडला, खामोश बदतमीज. तू उतरला. संभाजी महाराज अत्याचाराने माराने घायाळ झालेले शरीर, मान ताटच संभाजी राजांकडे उठत उठत आला. मान झुकली नाही. अरे सिंहाच्या जबड्यात घालून या हात मोजी तो दातही. निर्धार घेऊन संभाजीराजे उभे होते. ती नजर सांगत होती, एक वेळा हे हात सोडून लढ औरंग्या, नाही तुला तुझ्या प्रेषितांची आठवण आली तर नावाचा संभाजीराजे छत्रपती नाही. औरंगजेब 2 पावलं मागे सरकला. तसा इकलास खान आणि रौल्ला खानांनी शमशेर काढल्या, लावल्या संभाजीराजांच्या छाताड्यावर. कधी तलवारीची टोक शरीरात गेली कळलंच नाही. डगला रक्तानं लाल लाल होत होता. काही जल्लाद धावले, पाय पकडले. मुकरब खान आला, केस पकडले, झुको, आलमगीर के सामने झुको.
कवि कलश गरजले, क्या मजाल कोई छेड़े संभा को, गर्दिश में तो कुत्ते भी घेर लेते हैं शेर को। औरंगजेब पाहतच बसला, तसा औरंगजेब समोर आला. देखो संभा, इस्लाम या मौत, बता दो इस्लाम या मौत, नहीं तो इसी जमीन में तुम्हें जिंदा दफन कर देंगे. तसे संभाजीराजे गरजले, सुअर क्या शेर का सीना चीर कर खून बहाएंगे हरामजादे, कब्रिस्तान भी कम पड़ जाएंगे जब एक एक जिंदा दफनाएंगे. खामोश, बदतमीज बुज़दिल कही के. तसे कवि कलश गरजले, बुज़दिल हम नहीं आलमगीर, बुज़दिल तुम हो जो धोखे से बार किए, राष्ट्र प्रेम में लड़ने वाले छत्रपति संभाजी महाराज को तुम गद्दारी से गिरफ्त किए, पकड़ लिए. शेरों को जगाकर तुम क्या मारोगे कभी, सुना है सुअरों के झुंड ने शेरों को मार दिए. खामोश बदतमीज. तसा मुकरब खान समोर आला. औरंगजेब लहरलोर कापायला लागला. त्याच्या हातातली तसबीची माळ वर 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 खाली जायला लागली. मुकरब खान समोर आला. देखो संभाराजे, कबूल कर लो इस्लाम, बन जाओ मुसलमान, छोड़ दो अपना हिंदू धर्म. कवि कलश म्हणाले, मुकर्रब औकात में रहे, मुकर्रब औकात में रहे. तभी तो कह रहा हूं, छोड़ दो अपना हिंदू धर्म, बन जाओ मुसलमान, कबूल कर लो इस्लाम. कवि कलश गरजले, मुकर्रब तुम्हारे गद्दारी भरे आजम को हम अच्छी तरह पहचानते हैं. मुकर्रब तुम कायरों का इतिहास भी जानते हैं. सपने ना देख एक मुल्क तेरे बाप का नहीं. खामोश बदतमीज, अगर आलमगीर ना होते तो यही काट देते तुम्हें. पुन्हा संभाजी राजांकडे मुकरब येत होता. संभाजी राजाने म्हणाले, देखो संभाजी राजे, पूरे दक्कन तुम्हारे पैरों तक में डाल देंगे आलमगीर. छोड़ दो अपना हिंदू धर्म, बन जाओ मुसलमान, कबूल कर लो इस्लाम. संभाजी राजे गरजले, मुकर्रब हिंदू धरा कोई कायरों का धर्म नहीं है. मुकर्रब हिंदू धरा तो अपने हाथों में खड्ग धारण करने वाली मां जिजाऊ भवानी छत्रपति शिवाजी महाराज का धर्म है, जो कभी नहीं हारता. आलमगीराकडे पाहत म्हणाले, आलमगीर न इस बात का गम है न कोई खेद है. आलमगीर मरते मिटते मिटा देंगे इस भूमि से तेरी तकदीर. औरंगजेबाला सुचतच नव्हतं, अरे कैदी तुम्ही का आम्ही. इथे येऊन सिंहाच्या डरकड्यात तुम्हीच फोडत आहे. आणि त्यातल्या त्यात इतिहास आठवून औरंगजेबानं जल्लादाकडे पाहत म्हणाला, क्या देखते हो जल्लादो, इन काफिरों को अल्लाह की आंखें दे दिया जाए. ये बोलते बहुत है हरामजादे, खींच लो इनकी जबान. आणि पेटवलेल्या जगऱ्यातून लाल बुंद सळ्या बाहेर निघाल्या, घुसल्या संभाजीराजांच्या न कवी कलशांच्या डोळ्यात. जल्लाद बसला छातीवर. दोन जल्लाद आणि कानापाशी बुक्क्याचा मार देऊन नाक दाबून ठेवून एका जल्लादाने हलाकमधून जीभ काढली, दुसऱ्यानं कठारीनं ती सपकन कापली. रक्ताचा ओंगळ तोंडातून बाहेर आला. आणि मग चालू झाला अत्याचार. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या बलिदानाच्या मार्गावर संभाजीराजे जात आहे. डाव्या हाताचं बोट त्याला पहिले हातोडीनं ठोकायचं, मग गरम सांशीनं ते नख काढायचं असं, आणि मग सत्तुरानं त्याचं 1 2 3 तुकडे करायचे. डाव्या हाताचं एक बोट, उजव्या पायाचं एक बोट, उजव्या हाताचं एक बोट, डाव्या हाताचं एक बोट. 10 दिवस. ज्या दिवशी पकडल्या गेल्यापासून अन्न पाण्याचा उदक सोडलं शरीरावरून संभाजीराजांनी,
एक दिवस वरचा होठ डावा कान, एक दिवस खालचा होठ उजवा कान, एक दिवस नाक, एक दगड घेतला तोंडाला मारलं, असल नसल ती दातं पाडून टाकलीत आणि मग चांबडी काढायचा. आज छात्यावरची, पाठीवरची, मांडीवरची रोज चांबडी काढायचं, गरम गरम पाणी करायचं. आपण बटाटा शिजवायला ठेवतो पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये, शिजलेला बटाट्याचं जसं चांबडं निघते, साल निघते, त्या गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं, त्याचं मिश्रण करायचं आणि ते अंगावर टाकायचं. चर्र आग व्हायची, पूर्ण अंगाची चर आग व्हायची, पण तोंडातून हू की चू केलं नाही. 32 वर्षाचं शरीर, पुन्हा रक्त सुकायचं, पुन्हा नवीन चांबडी आल्याचा भास व्हायचा. काकडी शिलावं तसं ती चांबडी काढायची. मग ते पुन्हा रक्त सुकायचं, दूध उकळल्यानंतर साई येते, ती साई आपण बाजूला काढतो. पुन्हा उकळला म्हणजे पुन्हा साई येते, ती बाजूला काढतो. तसं रोज अंगावरची साल काढत जायची. आता तर साल काढणेवाल्यांची सुद्धा हात थरथर कापायला लागले. आम्ही एखादी चोर दरोडेखोरांची चांबडी काढायचो तर जीवाच्या आकांताने ते ओरडायचे, हा कुठल्या मातीचा बनलेला आहे. आम्ही याची चांबडी काढतो, हा तोंडातून शब्द सुद्धा काढत नाही. त्यांचे हात थरथर कापायला लागले, जल्लादांचे हात थरथर कापायला लागले. अरे मृत्यूलाही हरवणारा असा छावा आम्ही कधी जीवनात पाहिला नाही. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी संभाजी राजांना पोटावर झोपवलं. शेतकरी आपल्या जनावरांसाठी कुऱ्हाडीनं वैरण कापतो, तसं पायापासून मानपर्यंत तुकडे तुकडे केले, तुकडे तुकडे. हो, आमचा छत्रपती कोल्या कुत्र्यांना खाण्यासाठी रानोमाळ फेकून देण्यात आला रे, रानोमाळ. ज्यानं 4 खेळ ठोकले, ज्याच्या हातावर 2 हातावर 2 पायावर, तो ख्रिश्चन धर्म काय फुपाचलाय. माझ्या राजांसारखं बलिदान सूर्याच्याही बोछाला लादवेल असं बलिदान. ते मुंडक भाल्यावर टोचलं. औरंगजेबाचे जल्लाद फिरायला लागले, महाराष्ट्राच्या शहर शहरी फिरले रे. त्याला वाटलं छत्रपती संभाजीला मारल्याने हे हिंदवी स्वराज्य आपण गिळंकृत केलं, पण नाही. संभाजी राजांच्या रुधिराने प्रज्वलित झालेल्या या यज्ञकुंडामध्ये मुघलांची असल नसल ती फसल या महाराष्ट्राच्या लोकांनी बर्बाद केली. दिल्ली झाली दिनवाली, दिल्ली शाचे गेले पाणी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, ताराबाईच्या बक्कते दिल्लीपतीच्या थक्कते. कचो लागली तेवी मन कुर्णे खंडली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा. छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानानंतर ज्याप्रमाणे महाराष्ट्र एका खंबीर पायावर उभा राहिला, त्या संबंधीची इतिहासाची पाने वाचताना आपल्या लक्षात येईल की त्यांच्यानंतर निर्माण झालेले छत्रपती ताराराणी, शंकराजी नारायण, रामचंद्र पंतमात्य, संताजी, धनाजी च्या शूर सेनानींची युद्धवृत्ती, मराठी पातशाचा अभिमान आणि हे स्त्रीचे स्वराज्य निर्माण करणारे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अढळ श्रद्धा, या साऱ्या गोष्टीचा उद्रेक झाला आणि महाराष्ट्र धर्माने भगवा आसमंताच संस्थापून एक प्रचंड शक्ती निर्माण केली. त्या प्रचंड शक्तीचे नाव होते हिंदूंचे हिंदुस्तान. आज आम्हाला प्रश्न पडतो, वेळ झाला, आज आम्हाला प्रश्न पडतो, औरंगजेब मेला का?
पण छत्रपती संभाजी महाराजाला मात्र आपण रोज मारत आहोत. संभाजी महाराजांचा आत्मा प्रत्येक हिंदूला साथ घालत आहे. अरे जागा हो, जागा हो. मुसलमान धर्माची अजूनही आम्हाला प्रवृत्ती समजलेली नाही. हे दुर्दैव आपलं आहे. ज्यावेळेस भारताचे हिंदू मुस्लिम या विषयावर दोन तुकडे केले गेले, त्यावेळेस मुसलमानांना एक वेगळा देश देण्यात आला, पण हिंदूंना नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हिंदूंच्या देशात कोट्यावधी मुसलमानांना जाणून बुजून ठेवण्यात आलं. तुकडी भारताची फायनी हिंदू मुस्लिम मुसलमानाच्या जास्त लोकसंख्येच्या आधारावर झाली होती. पाकिस्तान एक इस्लामी राष्ट्र बनवण्यात आलं, तर मग हिंदूसाठी हिंदुस्थान का बनवण्यात आलं नाही? कारण इथे ठेवलेल्या कोट्यावधी मुसलमानांना अल्पसंख्याक हा दर्जा देऊन, आयोग नेमून मशिदी, मदरसे, कब्रस्तान, हज यात्रा यांना कोट्यावधीचा निधी देऊन 4 लग्न करण्याची, वाटेल तेवढी पोरं काढण्याची सवलत देऊन, मुस्लिम लीग, PFI अशा सारख्या संस्था चालू ठेवून कोणत्याही परिस्थितीत मुसलमानाची संख्या हिंदूंच्या संख्येपेक्षा जास्त वाढवण्याचे यांचे नियोजन होते. आणि ते यशस्वी करण्यात मुसलमान आणि मुसलमानाच्या मतासाठी त्यांची चाटुगिरी करणाऱ्या राजकीय विचारसरणीला नक्कीच यश आले. हिंदूंच्या देशात हिंदूची नसबंदी केल्या गेली. हिंदूंवर संविधानातील कायद्याचे दडपण आणून जास्त मुलं जन्माला घालणे याला विरोध करण्यात आला. हिंदूंना सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता शिकवण्यात आली. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू ख्रिश्चन भाई भाई, या देशातील दंगली, जाळपोळ, हिंदूंच्या हत्या, हिंदूंच्या माय भगिनींवर अत्याचार, गोहत्या, लव जिहाद, लँड जिहाद, मंदिरे पाडणे, मूर्ती फोडणे, देशविरोधी घोषणा देणे, देशविरोधी कारस्थान करणे, दहशतवादाला पैसा पुरवणे, या देशातील डाव्या विचारसरणीच्या लोकांनी, या देशातील इंडियन सेक्युलर लोकांनी, या देशातील अत्यंत भित्रे, डरफोक, गांड्याळ हिंदूंनी या देशातील आणि या देशातील धर्माचा अत्यंत सत्यानाश केलाय. तरीही 100 कोटी हिंदू शत्रूला शत्रू म्हणायला तयार नाही, देवदेव धर्माचं काम करायला तयार नाही. आणि कोणी जर देवदेव धर्माचं काम करत असेल तर त्याला शहाणपणा शिकवतायत. कसला धर्म, कसला देश, मानवता हाच खरा धर्म असा आलमपणा, शहाणपणा शिकवल्या जात आहे. अरे भारत माता की जय, वंदे मातरम, जनगण मन हे मनालाही मुसलमान विरोध करतो. परिपूर्ण विरोध करतो. ज्या गोमातेला आपण पूज्य मानतो, तिची सेवा करतो, तिला रोज कापल्या जात आहे. तो लांडा तिच्या मस्तकावर पाय ठेवून, तिच्या मानेवर सुरी ठेवून तो टिकटॉक आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ काढतो. कदर्तन यस्य गोमाता यदुकत्वात् मलम दुरात्मा यस्य स्वयं वर्णेता कविना श्रेयो भवितव्य शीघ्रम. हे वर्णन केल्याने सुद्धा कवीची श्रेय तात्काळ विनाश पावतील अशी आमची संस्कृती सांगते. या देशात राहायचं, देशामध्ये उद्योगधंदे करायचे, देशात पैसा कमवायचा, देशात काड्या करायच्या, मीठ या देशाचं खाचं आणि ईमानदारी करायची पाकिस्तान सोबत. अरे कुत्ते भी एक दिन आपकी रोटी खाकर वफादार बन जाते हैं, लेकिन कुछ लोग 1947 से देश की रोटी खाकर भी वफादार नहीं बन पाए. आणि या लांड्यांचा किडा सतत वळवळत असतो, या देशशत्रूच्या रूपात वळवळत असतो, या देशातील अंतर्बाह्य शत्रूच्या रूपात वळवळत असतो. ते कारगिल युद्ध झालं, सौरभ कालिया, 2017 मध्ये प्रेम सागर यांच्या देहाची विटंबना, त्यांचे गुप्तांग छाटले, देह छिन्न विछिन्न करून भारतीय सरहद्दीवर फेकून देण्यात आले.
आणि कुठल्याही देशात काही घडलं तर मोर्चा काढतात आमच्या हिंदुस्थानात. ते हुसेन परदेशात मेले, मात्र मातंग छाती बडून आमच्या देशात केला जातो. आमच्या देशामध्ये त्या मलबार, केरळामध्ये, मालदा, पश्चिम बंगालमध्ये 100% हिंदू. 5 मुसलमानांनी घरं घेतले, 5 ची 10 झाली. तिकडून 10% हिंदू खतम झाला. इकडून 10 ची 20 घरं झाली, तिकडून हिंदू खतम होत गेला. आज मालदामध्ये 2% हिंदू नाही. आश्चर्य वाटते. तुमच्याही असेल नंदुरबारमध्ये असे प्रकार आहे का? पटेल नगर आहे ना, तरी जागी होत नाही हिंदू आमचा. श्रीरामनगर आहे ना तुमच्या नरसिंगपूरचं, आपल्या नंदुरबारचं. हा, तुमचंच नाही आहे. ही सर्व चित्र आहे हिंदुस्थानातलं, सर्व चित्र आहे. नमाजासाठी एकत्र येतात आणि नमाज झाल्यानंतर झुंडीच्या झुंडी, या डुकऱ्याच्या झुंडी हिंदू वस्तींवर आक्रमण करतात. बेअपराध आमच्या हिंदूंना मारलं जातंय. हिंदूंच्या माय भगिनीच्या पदराला हात लावला जातोय. 4 घराचा गावगुंड हातात तलवार घेऊन हिंदूला दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न करतो. हे असे का करतात? कारण आपण स्वस्थ बसून असतो. काश्मीर जळत होतं, आपण स्वस्थ बसून होतो ना. हिंदूंच्या सहिष्णुतेपायी आम्ही कधी विचारच केला नाही की ती आग आमच्या घरापर्यंत येईल म्हणून. केरळ जळत होतं, आसाम जळत होतं, बंगाल जळत होतं. आता कोरोनाच्या आधी ती दिल्ली जळत होती. किती तयारी केली होती त्या उर्दू छायेच्या छतावर. पेट्रोल बॉम्ब, ऍसिड बॉम्ब आणि ते फेकण्यासाठी मोठमोठे गुल्लेरचे पट्टे, एक लोखंडी स्टँड बनवून घेण्यात आलं होतं. हे हरामखोर रोज तयारी करत असता, लक्षात घ्या. हे आताही शांततेच्या काळामध्ये आपल्या इमारतीवर विटा दगड नेऊन ठेवत असतील. तुम्ही हिंदू मात्र घरात साप निघाला तरी काडी नका ठेवू. त्या गाडीच्या वायफरनं हट छट छट. हा, दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. त्या शर्माजीचा खून झाला. विद्यमान सरकारतील एक आमदार ताहिर हुसेन याच्या घरात जेव्हा पोलीसवाले गेले, 5 टाक्या ऍसिड भरून मिळालं. 5 टाक्या, एक टाकी 5-5 हजार लिटरची होती. 25,000 लिटर ऍसिड. यांची एवढी तयारी बघून एकच निष्कर्ष निघतो, यांची तयारी काही दिवसापासून सुरू होती. हे हरामखोर रोज तयारी करत असतात. आमच्या नर्से डॉक्टरवर दगड मारले, इमारतीवरून विटा फेकल्या. आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर विटाचा वर्षाव केला. अरे एवढं जाऊ द्या, कालच्या हनुमान जयंतीला दिल्लीमध्ये दगड मारले. एवढ्याने एक बरं झालं की दगड मारून सुद्धा, पहिले दगड मारून सुद्धा हिंदू जागृत होत नव्हता, आता दगड मारून जागृत झालेला आहे. आणि आश्चर्य वाटते. आश्चर्य कसलं, हास्यास्पद भूतले वाटते. विद्वान सांसिद पाक्षिक परिमित मानवग्रस्त होई भिक्षु भोगंपरा यतिर्व सुमना मूर्ख पांडित्य कृत नियस्व कामैते कृप्यंते मृषा रुद्धो विहादतो वेदांती हत सत्क्रिय किमपर हास्यास्पद भूतले. एखाद्या बाबाजीचं वय झालं असेल 60, 70, 80. बाबाजीला विचारा लग्न करता का, तो होच म्हणून भोकणं. हे सर्व हास्यास्पद भूतले आहे. हिंदूच्या ताब्यातील 60,000 पेक्षा जास्त मंदिर, त्याचाही पैसा सरकार मुसलमान आणि ख्रिश्चनांच्या विकासावर खर्च करतो. आणि या देशातील एक पंतप्रधान म्हणतो की या देशातील संसाधनावर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा राहील. त्या मनमोहन सिंगांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे चेंजिंग इंडिया. तो या हिंदुस्थानाला जपान बनवण्याच्या तयारीत, कॅलिफोर्निया, सिंगापूर, हाँगकाँग, मायला आमच्या हिंदुस्थानला हिंदुस्थान राहू दे ना. का बदलवण्याच्या मार्गी लागलाय, तोच बदलला म्हणा.
जपानमध्ये 6 लाख मुस्लिमांचा किडा वळवायला जपान सरकारने ताबडतोब 6 लाख मुसलमानांना देशातून बाहेर काढलं. सर्व धावले. आम्ही तुमच्यावर ते इस्लामिक डिप्लोमॅसी, पॉलिटिक्स, इस्लामिक स्टेट पॉलिटिकल डिप्लोमॅसी सर्व धावले. आम्ही तुमच्यावर सेशन आणू, दबाव आणू, आम्ही तुमचं हे करू, आम्ही तुमचं ते करू. जपान म्हटला मायला काय उपडायचं ते उपडा. दुसरा निर्णय घेतला. जपान मधील सर्व मशिदे, मदरसे, कब्रस्तान जपान सरकारने नेस्तनाबूत केली. एवढ्यावरही जपान थांबला नाही. ज्या ज्या मुस्लिम देशाच्या एम्बेसी जपानला होत्या त्या सुद्धा बरखास्त केल्या. आज एकाही मुस्लिम देशाची एम्बेसी जपानला नाही. का साधं छोटं मुसलमानाचं कब्रस्तान सुद्धा नाही. इस्रायल छोटासा देश, 40 लाख लोकसंख्या, सर्व दुनियातल्या मुस्लिम राष्ट्राला पुरून उरलाय. मायला आमचा एक सैनिक जरी मेला ना, तुमच्या समोरच्या देशाचा पार उदास करते. तो नुसता उदास नाही, भो उदास करते. एक सैनिक जरी मारला तरी. कंबोडियामध्ये भोंग्याहून ओरडायचे, रात्रंदिवस भोंग्याहून ओरड, भोंग्याहून ओरड. कंबोडिया सरकारने सांगितलं हे भोंग्याहून ओरडणं बंद करा. नाही ऐकले. कंबोडिया सरकारनं देशातील सर्व मशिदी JCB पोकलँड लावून पार उडून टाकल्या. एक मुसलमान रस्त्यावर उतरला नाही विरोध प्रदर्शन करण्यासाठी. आता भोंग्याहूनही ओरडत नाही आणि हत्याही अधिकार काढून घेतला. अनेक देशानं मुसलमानांना देशात येण्याची बंदी घातलेली आहे. साले हरामखोर माजले फक्त आपल्याच देशात. त्या रशिया, चीनच्या मताप्रमाणे मुसलमानांना राहावं लागतं. त्या चीनने तर अशी मारली यांची. हो, बुरख्याला बंदी, टोपीला बंदी, नमाजाला बंदी. आणि पोरगा जर जन्म घालायचा असेल तर सरकारची NOC लागते. साहेब ना हरकत प्रमाणपत्र द्या. त्या बर्मामध्ये आसिन विरोधीनं काय चमत्कार केलाय. बर्मानी सांगितलं, त्या आसिन विरोधीनं सांगितलं आपल्याला जर आपला देश वाचवायचा असेल, संस्कृती वाचवायची असेल, आपली सभ्यता वाचवायची असेल, परिपूर्ण या लोकांवर 100% बहिष्कार टाका. पहिल्या 6 महिन्यामध्ये फरक पडला नाही. नंतरच्या 6 महिन्यामध्ये सर्व फेरीवाले, लहान मोठे व्यवसायी, सर्व रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात चालते झाले. आणि काही मुजर होतेच मुसलमान. 2.5 लाख मुजर मुसलमानांना देशातून लात मारून काढलं, बांगलादेशात हलवलं. आता हा बांगलादेश भिकारी देश, दुसऱ्याच्या उपकारावर जगणारा, हे म्हणे आमच्या सीमेवर आम्ही यांना गोळीबार करून ठार मारू. प्रत्यक्षात रात्रीच्या अंधारामध्ये भुयार करू करू या रोहिंग्या मुसलमानांना आपल्या भारतीय सरहद्दीमध्ये दाखल केलं. एका सर्वेनुसार या रोहिंग्या मुसलमानाची संख्या किती आहे माहित आहे तुम्हाला? 7.5 करोड. फार मोठी डोकेदुखी झाली आहे सरकारची. हे रोहिंग्या मुसलमान मोर्चा काढतात आमच्या मुंबईमध्ये. तारीख होती 11 ऑगस्ट 2012. कारण होतं आसाममध्ये एका रोहिंग्या मुसलमानाचा म्हणे अपमान झाला. कायचा बे अपमान? तुझा मानस काय तर तुमचा अपमान होणार आहे? परमिशन दिली आमच्या मुंबईच्या हिंदू अधिकाऱ्यांनी. मार्ग होता भेंडी बाजार ते आझाद मैदान. आणि ऑर्गनायझर होती रजा अकादमी. हीच रजा अकादमी जिनं आता अमरावती, मालेगाव, नांदेडला दंगली घडून आणल्या. आमचा हिंदू, इतिहासाची माहिती नसलेला हिंदू, रजा अकादमी, रजा स्पोर्टिंग क्लब, रजा फुटबॉल क्लब, त्या फुटबॉल क्लबमध्ये आपली पोरगी घालतो शिकायला. अरे काहीतरी इतिहास माहीत आहे की नाही तुम्हाला? काही कुठल्या मार्गावर चालले हिंदू? सुशिक्षित म्हणून आपण कुठपर्यंत बर्दाश्त करायचं? ती मुलगी 2 वर्ष फुटबॉल खेळते, 3ऱ्या वर्षी त्या लांड्याची बीबी होते. मग हा म्हणतो मी लव जिहादचा शिकार झालो. तो जाणून बुजून झाला. तुला इतिहास कळत नाही. ती रजा अकादमी ती ऑर्गनायझर होती. प्रत्यक्षात मोर्चा निघाल्यानंतर
भेंडी बाजार ते आझाद मैदान, किराणा मालाच्या दुकानापासून फ्रीज टीव्हीच्या दुकानापर्यंत सारं लुटलं गेलं. मग उसळला आमडो, जाळण्यात आली संपत्ती, हिंदू व्यापाऱ्यांना लक्ष केल्या गेलं. हिंदू व्यापारी त्याला आपला धंदा चालवायचा असतो, सबका साथ सबका विकास. पार हिंदू लोकांची दुकानं जायली. फक्त जी दुकानं वाचली ज्या दुकानाला हिरवा कलर आणि 786 लिहिलं होतं. आमचे पोलीस कॉन्स्टेबल होत्या मुली, मला शब्दात सुद्धा वर्णन करूशा वाटत नाही, इतका भयंकर प्रकार त्या पोलीस कॉन्स्टेबल मुलींसोबत घडलाय. आमचं आझाद स्मारक तिथं तोडण्यात आलं. आपण एखाद्या देशाची सीमा पार करताना आपल्याला काय मिळेल हो? गोळी. आमच्या देशाची सीमा पार करून येणाऱ्यांना आम्ही का देतो? आधार कार्ड, राशन कार्ड, वोटर कार्ड, 35 किलो गहू तांदूळ, घरकुल योजना, अंत्योदय योजना. खा मायला हा गया देशात कर सत्यानाश. भारताचे दुर्दैव आहे आमची राजकीय विचारसरणी. त्या गुरुग्राम मध्ये गोटमार झाली, काय धावत होते आमचे नेते पूर्ण त्या न्यूज चॅनेलवर. प्रत्येक जणांनी PhD केली होती शिव्या देण्यामध्ये. हिंदू आतंकवादी, हिंदू टेरर. तुम्ही काय मुसलमानांना दगड मारणं काय रामायण महाभारतातून शिकून आले काय? कसला राम कसला कृष्ण? हा सर्व धर्म समभाव देश आहे, धर्मनिरपेक्षता असलेला देश आहे. आणि कारवाईमध्ये मुस्लिम युवक पकडल्या गेल्यानंतर यांचा अभिनय बघा. एखाद्या अभिनेत्याला अभिनयामध्ये दिले जाणारे पारितोषिक आहे ना, ते ऑस्कर अवॉर्ड वगैरे ते सुद्धा कमी पडेल. इतका बेमामूल अभिनय. बेकसूर बच्चे, मासूम स्टुडंट, छात्र मुवमेंट, स्टुडंट मुवमेंट. आतंकवाद्याला धर्म नसतो. तुझ्या मायला गदीच्या गाडीत बसून फिरतो एक दिवस आतंकवादी. अरे जेवढे येड्या जेवढे सापडल्या जातात ते सर्व मुसलमान असतात ना. आज 1947चे रस्त्यावर नारे दिल्या जात आहे, हमें चाहिए आजादी, तेरा मेरा रिश्ता क्या, या इलाही इल्लल्लाह. त्या काश्मीर मध्ये भोंग्यावरून ISIचे आतंकवादी, काश्मीर मांगे आजादी. गर मुस्लिम नहीं बने तो सारे मारे जाओगे, बहन बेटी यही छोड़ जाओ, कश्मीर से तुम्हें भगाएंगे. हे मासूम बच्चे, हे बेकसूर बच्चे. तो इरफान खलीद, तो कन्हैया कुमार, तो जिग्नेश मेवानी छातीवर अफजल गुरुचं पोस्टर लावून, अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरे कातिल अब तक जिंदा है. हे छात्र मुवमेंट, हे कसलं स्टुडंट मुवमेंट? त्या जामिया मिलिया इस्लामिया मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये, त्या अलिबाग मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये, त्या JNU मध्ये लहान मोठ्या आंदोलनात, शाहीनबाग सारख्या आंदोलनात, भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, हिंदू तेरी कब्र खुदेगी इसी JNU की धरती पर. हे कुठलं मूवमेंट आहे? आणि यांची हिम्मत का वाढली? याचं कारण आहे हिंदू विरोधी सरकार, हिंदू विरोधी नेते. मी हिंदूंना जाहीर आवाहन करतो, सबका साथ सबका विकास असणाऱ्या नेत्यांना कधी साथ देऊ नका. जो हिंदू की बात करेगा वही इस देश पे राज करेगा, हे स्वप्न छत्रपती संभाजी महाराजांचं. आणि इथं तुम्हाला शपथ घ्यावं लागेल. निवडणुकीच्या दिवशी आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे. जो हिंदू घरात राहील, समजाचं माणूस आणि बायामध्ये येत नाही, समजाचं त्याला राष्ट्रपती काही हे नाही. आणि अशा माणसाची आपल्याला आपल्या समाजामध्ये काही गरजही नाही. अतिशय सुशिक्षित, उच्च शिक्षित असेच लोक मतदान करत नाही. आणि हे भारताचं दुर्दैव आहे. आमचे हिंदू विरोधी नेते, तो एक नेता म्हणाला
दंगलीमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिम युवकाला 5 लाख रुपये, त्याच्या घरच्या एकाला सरकारी नोकरी. आता दुसरा नेता म्हणाला तू शेण खाल्लाय तर मला मूत प्यायला काय हरकत आहे. तो म्हणे मी वक्फ बोर्डाला कुठल्याही प्रकारे पैसा कमी पडू देणार नाही. शिवशंभू रक्तगटाच्या समस्त धारकऱ्यांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. 1,500 पेक्षा जास्त संस्था फक्त भिडलेल्या आहे की या देशातून हिंदू धर्म समाप्त झाला पाहिजे. ख्रिश्चनांच्या अनेक संघटना या देशामध्ये कार्यरत आहे, प्रोटेस्टंट, कॅथोलिक, फक्त या देशातून हिंदू धर्म समाप्त होण्यासाठी करोडो अरबो खरबो रुपयाचा फंड जमा आहे, फक्त तेवढ्याच कारणासाठी. अशा सरकारची हिम्मत बघून ते हैदराबादचं कुत्र भुकलं. ते म्हणे 15 मिनिट के लिए पुलिस वाले को हटाओ, आम्ही वाट पाहतो. कुत्र्या तुन अजून इतिहास वाचला नाही. गुलाम वंश असो, खिलजी वंश असो, तुगलक वंश असो, सय्यद वंश असो, लोधी वंश असो, सुरी वंश असो, मुघल वंश, याच मातीत गाडलाय आम्ही. अबे कुत्ते, तूने अभी तक इतिहास पढ़ा नहीं. जहां जहां भी हटाए वह हजारों लाशों के ढेर में एक भी हिंदू की लाश नहीं थी. अफजल, बुरहान, याकूब तुम्हें बेकसूर नजर आते हैं. जो है भेड़िया खूनी, इंसानियत का खून बहाते हैं. अगर तुम्हारा नारा है आतंकवाद तो यही अंजाम होगा. तुम्हारा ठिकाना कब्रिस्तान या पाकिस्तान होगा. त्या जेईन मध्ये नारा दिला, तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा. आमच्याही कार्यकर्त्यांनी नारा दिला, उस घर में घुसकर मारेंगे जिस घर से अफजल निकलेगा. त्या काश्मीरची ती महबूबा मुफ्ती, काय रांडीचा अभिनय. घाटी में खून की नदियां बह जाएंगी. घाटी में भारत के झंडे, गेरू के झंडे हमसे बर्दाश्त नहीं होते, भगवे झंडे हमसे बर्दाश्त नहीं होते. अफजल गुरु, हम शर्मिंदा है, तेरे खिलाफ नारे हमसे वहन नहीं होते. शिवशंभू रक्तगटाच्या पाहिकांनो, दूध पिलाना बंद करो बास्तीन के सांपों को, चौराहे पे गोली मारो 60 साल के पापों को. 100 बार नमन सेना को, डटी रही है घाटी में, आतंकी को मिटा रही है काट काट के माटी में. अभिमन्यु को कौरव दल के चक्रव्यूह का, अभिमन्यु को कौरव दल के चक्रव्यूह खुला छोड़ दो सेना को, सरकार गिरे तो गिरने दो, बच्चे बच्चे की जुबान पर राष्ट्रभक्ति की बोली हो. जो भारत की जय ना बोले अब उसके छाती में गोली हो. आमच्या हिंदुस्थानात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले जात आहेत. हरामखोरांनो, तुम्हाला तुमचा देश एवढा आवडते तर जा ना तिथं, घाला ना तुमची 4 दिवस. अपनी मां का दूध पिया हो तो कह देता हूं, अपनी मां का दूध पिया हो तो जाओ कुछ दिन रहो पाकिस्तान में. अगर पाकिस्तान जिंदाबाद के नारे कहोगे तो हरामजादो कुछ ले जाओगे, कुछ ले जाओगे. आमच्या भगव्या ध्वजाला तोडलं जात आहे. कभी ते अकेले हुए आज इतने, नहीं तब डरे तो भला अब डरेंगे. विरोधों के सागर में चट्टान है हम. विरोधों के सागर में चट्टान है हम, जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे. लिया हाथ में ध्वज कभी ना झुकेगा, कदम बढ़ रहा है कभी ना रुकेगा. कि सूरज के सन्मुख ना अंधेरा टिकेगा. निडर है सभी हम, अमर है सभी हम. के सर पर हमारे वरदस्त करता, गगन में लहराता है भगवा हमारा. आमच्या भगव्या झंझाला आणि ते
ते शाहीन बाग सारख्या ठिकाणी महिलांच्या आड तुम्ही किती बिर्याणी ठोसली, जगानी बघितलंय, जगानी. त्या तबलिगी जमातीने तर त्या कोरोनासारख्या व्हायरसचा साथ देऊन या देशाला दारुन इस्लाम, हिंदुस्तान इस्लाम बनवण्याची मंशा ठेवावी, हे दुर्भाग्य आहे. म्हणून अशा कुत्र्यांना ठेचणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणारा औरंगजेब आजही जिवंत आहे. त्यावेळेस तो मुघली सत्तेचे वस्त्र पांघरून जिवंत होता. आत्मा जगी अमर हा तनु नाशवंत, वस्त्रापरी बदलती शरीरे अनंत, या उक्तीप्रमाणे त्याने ते वस्त्र टाकून आज औरंगजेब पाकिस्तान आणि बांगलादेशचे वस्त्र पांघरून जिवंत आहे. या देशातील देश शत्रूच्या रूपात जिवंत आहे आणि हिंदूच्या नाशासाठी त्याची वकवकलेली वृत्ती आजही या देशातील अंतर्बाह्य शत्रूच्या रूपामध्ये कार्यरत आहे. आणि त्याचे वारसदार आज बंडावा माजून हस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशा मगरूर घोषणा देत आहे. त्यांचे पारिपत्य झालेच पाहिजे. प्रसंगी बदला घेतला पाहिजे. या सर्वांना बेडरपणे, निग्रहाने, निर्धाराने सामोर गेलेच पाहिजे आणि ती विषवल्ली मुळापासून उपटून टाकली पाहिजे. आजही इस्लामी शत्रू एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड कार्यरत आहे. पृथ्वीच्या प्रारंभापासून समुद्राच्या लाटा एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड कार्यरत आहे. आकाशातील ग्रहगोल नक्षत्र अनादी कालापासून एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड परिभ्रमण करीत आहे. या या पृथ्वीवरील वारे एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड वाहत आहे. एक वेळ पृथ्वीवरील या समुद्राच्या लाटा, ग्रहगोल नक्षत्र, वारे निसर्ग नियमाला सोडून क्वचित एक अब्जांश क्षण विसावा घेतील. परंतु इसवी सन 711 मध्ये आलेल्या मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून प्रारंभ झालेली इस्लामी आक्रमकांची समस्या थांबणे तर सोडा, उत्तरोत्तर अधिकाधिक भयानक रूप घेऊन रजा अकादमी, सिमी, इसीज, हिजबुल मुजाहिदीन, जैसे तैबा, जैसे लष्कर उल बर्क, उल उमर मुजाहिदीन, जमाते मुजाहिदीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अशी वेगवेगळी नावे धारण करून या हिंदुस्थानासमोर येत आहे. जगण्याची इच्छा असणाऱ्या राष्ट्राने शत्रू समूह नष्ट केलाच पाहिजे. औरंग्याच्या रूपातील पाकिस्तान, बांगलादेश व या देशातील अंतर्बाह्य इस्लामी शत्रूची चिता जोवर पेटत नाही तोवर प्रत्येक हिंदूने, प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महामंत्र रुजवत ठेवणे हे प्रत्येक हिंदूचे आद्य कर्तव्य आहे. आणि हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म यांच्या संरक्षणाची आणि या भारत मातेच्या अंतर्बाह्य शत्रूचे समूह निर्दालन करून ही सुडाची आग अखंड धगधगती ठेवणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आपल्या मातृभूमीच्या आजच्या चालू भीषण परिस्थितीत स्वदेश, सुसंस्कृती, स्वसमाज, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी प्रत्येक हिंदूच्या रक्ताच्या थेंबाथेंबात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महामंत्र भिनवणे, बिंबवणे, ठसवणे अत्यंत अत्यावश्यक आहे. आणि या सर्व प्रयत्नांनिशी आपण आपल्या मातृभूमीचे पांग फेडू शकू. माझा सैनिक, माझा देशभक्त, माझा धारकरी आमचे गुरुवर्य म्हणतात, पूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी. शिवप्रतिष्ठान हिंदुत्वाचं हा सर्वात जवान असलेला मुलगा आहे. त्यांचं वय आहे फक्त, अगदी फक्त 92 वर्ष. गुरुवर्य म्हणतात, माझा देशभक्त, माझा धारकरी सकाळी उठून व्यायाम करून, सूर्य नमस्कार करून या देहाचे टवटवीत पुष्प या भारत मातेला नित्य समर्पित करेल. कारण तेजस्वी प्रजा हेच राष्ट्राचे भवितव्य आहे. लाचार होऊनी कधी कधी ना जगावे, त्यावनी विष गिळूनी तोरया मरावे. शिवसिंह सदृश्य बनवती स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी.
जैल्या विना न उजळे जगतात काही, मातीच बीज कनिसास तव नष्ट होई, जिदताच सौरभ सुटे खळू चंदनाचा, संभाजी मार्ग आमुचाही समर्पणाचा. कशासाठी आणि मरावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत 3 गरजा लागतात. पण आपला देश, आपली संस्कृती म्हणून हिंदू म्हणून जगण्यासाठी काही मूलभूत सिद्धांताची आवश्यकता असते. सृष्टी सूर्याविना, देह प्राणाविना, शेती मातीविना आणि मासा पाण्याविना असूच शकत नाही, जगूच शकत नाही, टिकूच शकत नाही. अगदी तसंच हा हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या 2 महामंत्राशिवाय असूच शकत नाही, जगूच शकत नाही, टिकूच शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. महाराज म्हणायचे, हत तंजावर ते तहत पेशावर, अवघा मुलूक आपला, आम्ही जातो, आमचा काळ झाला. तुम्ही सप्तसिंधू सप्तगंगा यवनांच्या हातातून मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा न हो. हे करत असताना कुठे चुकूर होऊ नका, चुकूर होऊ नका असं म्हणत छत्रपतींनी समंद हिंदुस्थानाला म्लेंच पाशातून मुक्त करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. कृते म्लेंच छेदे भुवी निरवशेष रविकुला, वंत सेनार्थैर्थ यवन वचने लुप्त सरणीम. आणि चुकूर मात्र आपण अजनी झालोय. या नेत्यांचे कार्यकर्ते एक वेळा परमिशन घेतो. बोलायचं का थांबायचं? व्याख्यान किती वेळाचं रे, तमाशा राहते रातभर. बरं काय, या नेत्यांचे कार्यकर्ते दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात, एकमेकाच्या दगडांनी एकमेकाचे डोके फोडतात. नेते राहतात एसी मध्ये, एसी कार मध्ये, कार्यकर्ते राहतात हॉस्पिटलमध्ये. कसे झाले मर्द? नेत्यांचे भक्त, कार्यकर्त्यांच्या धोंड्यावर कार्यकर्त्यांचेच रक्त. पुन्हा पेटलेला मावळ्यांचा थवा पाहिजे, वादळी हर हर महादेवाची गर्जना पाहिजे. अंधार पडत चाललाय, आता खरंच दिवा पाहिजे. या भारताच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. सह्याद्रीवर घल्ट करून रक्ताच्या अभिषेकाने खिंड पावन करणारा बाजी पाहिजे. कोंडाना सर करून सिंह ठरलेला ताना पाहिजे. सह्याद्रीवर घल्ट करून वाऱ्यावर सैर उडणारा गरुडांचा थवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, आता खरंच दिवा पाहिजे. या भारताच्या भूमीला पुन्हा एकदा शिवबाचा छावा पाहिजे. शूद्र क्षुल्लक राजकीय हितासाठी, ज्यात आमचा काडीचाही फायदा नाही, अशासाठी आपण आपल्यातच भांडत बसलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महामृत्युंजय अमृत मंत्र, महासंजीवनी अमृत मंत्र, हे शिवछत्रपतींच्या, हे संभाजी छत्रपतींच्या वृत्तीचा, प्रवृत्तीचा, इच्छा आकांक्षाचा, मनस्थितीचा, ध्येयवादाचा आणि हे हिंदवी स्वराज्याचे व्रत पाळणारा, ज्याच्या डाव्या उजव्या काळजात, लहान मोठ्या मेंदूत, रक्ताच्या थेंबात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महामंत्र भिनलेले आहे, बिंबलेले आहे, ठसलेले आहे, एक रूप झालेले आहे. असा श्री शिवाजी संभाजी रक्तगडाचा हिंदुस्थान, आसे तू हिमालय उत्पन्न करणे, हेच या जटिल समस्येवरचे एकमेव उत्तर आहे. आणि हेच काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या समस्त धारकऱ्यांनी अविरत अखंड उद्दिष्ट पूर्ती होईपर्यंत आचरण करावयाचे आहे. या 14 मेला महाराजांच्या जन्मदिनी किल्ले श्री विशालगड ते किल्ले श्री पुरंदर
17 तारीखपर्यंत गडकोट मोहिमेचा कार्यक्रम होते. मला आशा आहे इथे मी मनात जो विचार केला आकडा त्यालाही लाजवेल अशी संख्या त्या गडकोट मोहिमेला येईल. आता वाजवा टाळ्या. ते तुम्ही येण्यासाठी म्हणून वाजवल्या, माझ्यासाठी नाही. मी तर जातोच. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या गावामध्ये बलिदान मासाचं काम करता, दुर्गा माता दोडचं काम करता, किंवा डॉक्टर नरेंद्र जे आहे नित्य महाराजांची पूजा, त्या याच्यामध्ये आपण सम्मिलित झालं पाहिजे. मी सरते शेवटी संभाजी महाराजांचा एक ग्रंथ घेतो. तो ग्रंथ आहे आध्यात्मिक. त्याच्या पहिले गुजराती समाजाचे म्हणजे गुजरातमधलेच त्यांचं नाव आहे इति श्री हरी नारायण सुरी कवी विरचित ग्रंथे शंभू विलासिका. त्याचं दुसरं नाव आहे हयेंद्र काव्य व्याख्या. आणि त्यांनी दुसरा एक महाग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे शंभू राजचरितम महाख्यान. त्याच्यातला एक ओवी सांगतो आणि 7 शतक सांगतो. हरी नारायण सुरी यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. संभाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली ज्वलन तेजाचं वर्णन आहे. आणि त्यामध्ये म्हणतात ते निर्गत्याव सागरा दौसर द्रक्तोग्ध कल्लोलिनो बाणोद भिन्न करिंद्र मुक्त विलगन मुक्तावली बिभ्रती वाम बाहुमीय विलोक्य नृपतेर वीरस्त्रिया भेजे दक्षमसी प्रवीणी रुचिरा जाने जयश्री रपी. अरे फक्त भूमीवर पाय ठेवला ना संभाजी राजांनी, जयश्री काय विजयश्री माळा घेऊन पहिले हजर. युद्ध करावं तर ते फक्त संभाजी महाराजांनी, युद्ध करावं तर ते फक्त संभाजी महाराजांनी. हा 2 मोठे ग्रंथ आहे. आणि तुमच्याच बाजूला गुजरात आहे. गुजरातमधल्याच त्या कवीने लिहिलेले आहे. वाचक नाही हो, कोणी वाचक नाही. संभाजी महाराजांचा ग्रंथ आहे 7 शतक. शेवटच्या परिस्थितीत काय त्यांच्यावर आपत झाली असेल याचं एक वर्णन करतो. अति प्रबल घेरे रहे 8 जाम मोही दीनबंधु अब क्यों न पुकारी हो. 8 प्रहर म्हणजे 24 तास. हे देवा मी शत्रूच्या गराड्यात सापडलेला हो. मग अशा वेळी मी तुझं नाव नाही घेऊ तर मी कोणाचं घेऊ. सबई संकट नेवाई एक कोरता के जब जानी हो जू जब मोतन निहारी हो. मग अशा वेळी देवा सदैव मी तुझं नामस्मरत करीत असलेला हा संभाजी महाराज, अशा वेळेस तुझं सुद्धा कर्तव्य आहे की तू सुद्धा माझ्या मदतीला यावं. जो भ्रांती हिरण कश्यप को विदार्यूर तोन भ्रांती कब मेरे दुष को विदारी हो. ज्याप्रमाणे देवा त्या हिरण्य कश्यपला तू नरसिंह अवतार घेऊन फाडला, त्याप्रमाणे माझं हे दुःख सुद्धा फाडण्यासाठी तू नरसिंह अवतार घेऊन जन्माला ये. शंभराज कहे मेरी पत तू हाथ रहे मेरे मन रहे तुम बिन लगावे तीर. हे देवा माझ्या हृदयामध्ये सदैव वास करणाऱ्या हे भगवान श्रीकृष्णा, माझी पत तुझ्याच हातात आहे. ह्या दुःखाच्या भवसागरातून तू मला दूर ने. शंभराज कहे सुनी दीन दयाल सो मेरी हसी बय तेरी हसी है तेरी हसी है तेरी हसी है. देवा माझा पराभव झाला तो माझा पराभव नाही आहे, तो तुझा पराभव आहे. देवा माझं हसं झालं ना ते माझं हसं नाही आहे. देवा ते तुझं असं आहे. सीता पगनश चंद के बजी के संत समाज 7 शतक ग्रंथ लिखो संतन के हित काज मोमन मधुकर संत हित भरो ग्रंथ रसविंद चित्रकूट के सिरलान के फूल पगर विंद जो रस पाई सके तने सनकाधिक सुख से शंभराज शंगराज मुनि गिरजा गिरागने
उफालंब कै विने कै जगत शीच कै ध्यान सा ब्रह्म निरूपम कुछ कहरो जाते बाढ़त ज्ञान जाते बाढ़त ज्ञान जाते बाढ़त ज्ञान। हे फक्त 100%म्हणून 10% होतं, 90% बाकीच आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद महाराज, धन्यवाद. खरोखर देशात हलवलं. आता हा बांगलादेश भिकारी देश, दुसऱ्याच्या उपकारावर जगणारा, हे म्हणे आमच्या सीमेवर आम्ही यांना गोळीबार करून ठार मारू. प्रत्यक्षात रात्रीच्या अंधारामध्ये भुयार करू करू या रोहिंग्या मुसलमानांना आपल्या भारतीय सरहद्दीमध्ये दाखल केलं. एका सर्वेनुसार या रोहिंग्या मुसलमानाची संख्या किती आहे माहित आहे तुम्हाला? 7.5 करोड. फार मोठी डोकेदुखी झाली आहे सरकारची. हे रोहिंग्या मुसलमान मोर्चा काढतात आमच्या मुंबईमध्ये. तारीख होती 11 ऑगस्ट 2012. कारण होतं आसाममध्ये एका रोहिंग्या मुसलमानाचा म्हणे अपमान झाला. कायचा बे अपमान? तुझा मानस काय तर तुमचा अपमान होणार आहे? परमिशन दिली आमच्या मुंबईच्या हिंदू अधिकाऱ्यांनी. मार्ग होता भेंडी बाजार ते आझाद मैदान आणि ऑर्गनायझर होती रजा अकादमी. हीच रजा अकादमी जिनं आता अमरावती, मालेगाव, नांदेडला दंगली घडून आणल्या. आमचा हिंदू, इतिहासाची माहिती नसलेला हिंदू, रजा अकादमी, रजा स्पोर्टिंग क्लब, रजा फुटबॉल क्लब, त्या फुटबॉल क्लबमध्ये आपली पोरगी घालतो शिकायला. अरे काहीतरी इतिहास माहीत आहे की नाही तुम्हाला? काही कुठल्या मार्गावर चालले हिंदू? सुशिक्षित म्हणून आपण कुठपर्यंत बर्दाश्त करायचं? ती मुलगी 2 वर्ष फुटबॉल खेळते, 3ऱ्या वर्षी त्या लांड्याची बीबी होते. मग हा म्हणतो मी लव जिहादचा शिकार झालो. तो जाणून बुजून झाला. तुला इतिहास कळत नाही? ती रजा अकादमी ती ऑर्गनायझर होती. प्रत्यक्षात मोर्चा निघाल्यानंतर भेंडी बाजार ते आझाद मैदान, किराणा मालाच्या दुकानापासून फ्रीज टीव्हीच्या दुकानापर्यंत सारं लुटलं गेलं. मग उसळला आमडो, जाळण्यात आली संपत्ती. हिंदू व्यापाऱ्यांना लक्ष केल्या गेलं. हिंदू व्यापारी, त्याला आपला धंदा चालवायचा असतो. सबका साथ सबका विकास. फार हिंदू लोकांची दुकानं जायली. फक्त जी दुकानं वाचली ज्या दुकानाला हिरवा कलर आणि 786 लिहिलं होतं. आमचे पोलीस कॉन्स्टेबल होत्या मुली. मला शब्दात सुद्धा वर्णन करूशा वाटत नाही. इतका भयंकर प्रकार त्या पोलीस कॉन्स्टेबल मुलींसोबत घडलाय. आमचं आझाद स्मारक तिथं तोडण्यात आलं. आपण एखाद्या देशाची सीमा पार करताना आपल्याला काय मिळेल हो? गोळी. आमच्या देशाची सीमा पार करून येणाऱ्यांना आम्ही का देतो? आधार कार्ड, राशन कार्ड, वोटर कार्ड, 35 किलो गहू, तांदूळ, घरकुल योजना, अंत्योदय योजना. खा मायला हा गया देशात कर सत्यानाश. भारताचे दुर्दैव आहे आमची राजकीय विचारसरणी. त्या गुरुग्राम मध्ये गोटमार झाली. काय धावत होते आमचे नेते पूर्ण त्या न्यूज चॅनेलवर. प्रत्येक जणांनी PhD केली होती शिव्या देण्यामध्ये. हिंदू आतंकवादी, हिंदू टेरर. तुम्ही काय मुसलमानांना दगड मारणं काय रामायण महाभारतातून शिकून आले काय? कसला राम कसला कृष्ण? हा सर्व धर्म समभाव देश आहे. धर्मनिरपेक्षता असलेला देश आहे. आणि कारवाईमध्ये मुस्लिम युवक पकडल्या गेल्यानंतर यांचा अभिनय बघा. एखाद्या अभिनेत्याला अभिनयामध्ये दिले जाणारे पारितोषिक आहे ना, ते ऑस्कर अवॉर्ड वगैरे ते सुद्धा कमी पडेल. इतका बेमामूल अभिनय. बेकसूर बच्चे, मासूम स्टुडंट,
छात्र मुवमेंट, स्टुडंट मुवमेंट. आतंकवाद्याला धर्म नसतो. तुझ्या मायला गदीच्या गाडीत बसून फिरतो एक दिवस. आतंकवादी, अरे जेवढे येड्या जेवढे सापडल्या जातात ते सर्व मुसलमान असतात ना. आज 1947चे रस्त्यावर नारे दिले जात आहे, हमें चाहिए आजादी, तेरा मेरा रिश्ता क्या, या इलाही इल्लल्लाह. त्या काश्मीरमध्ये भोंग्यावरून ISIचे आतंकवादी, काश्मीर मांगे आजादी. गर मुस्लिम नहीं बने तो सारे मारे जाओगे, बहन बेटी यही छोड़ जाओ, कश्मीर से तुम्हें भगाएंगे. हे मासूम बच्चे, हे बेकसूर बच्चे, तो इरफान खलीद, तो कन्हैया कुमार, तो जिग्नेश मेवानी छातीवर अफजल गुरुचं पोस्टर लावून, अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरे कातिल अब तक जिंदा है. हे छात्र मुवमेंट, हे कसलं स्टुडंट मुवमेंट. त्या जामिया मिलिया इस्लामिया मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये, त्या अलिबाग मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये, त्या JNU मध्ये लहान मोठ्या आंदोलनात, शाहीनबाग सारख्या आंदोलनात, भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, हिंदू तेरी कब्र खुदेगी इसी JNU की धरती पर. हे कुठलं मुवमेंट आहे आणि यांची हिम्मत का वाढली? याचं कारण आहे हिंदू विरोधी सरकार, हिंदू विरोधी नेते. मी हिंदूंना जाहीर आवाहन करतो, सबका साथ सबका विकास असणाऱ्या नेत्यांना कधी साथ देऊ नका. जो हिंदू की बात करेगा वही इस देश पे राज करेगा, हे स्वप्न छत्रपती संभाजी महाराजांचं. आणि इथं तुम्हाला शपथ घ्यावं लागेल. निवडणुकीच्या दिवशी आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे. जो हिंदू घरात राहील, समजाचं माणूस आणि बायामध्ये येत नाही, समजाचं त्याला राष्ट्रपती काही हे नाही, आणि अशा माणसाची आपल्याला आपल्या समाजामध्ये काही गरजही नाही. अतिशय सुशिक्षित, उच्च शिक्षित असेच लोक मतदान करत नाही, आणि हे भारताचं दुर्दैव आहे. आमचे हिंदू विरोधी नेते, तो एक नेता म्हणाला दंगलीमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिम युवकाला 5 लाख रुपये हो, त्याच्या घरच्या एकाला सरकारी नोकरी. आता दुसरा नेता म्हणाला तू शेण खाल्लाय तर मला मूत प्यायला काय हरकत आहे. तो म्हणे मी वक्फ बोर्डाला कुठल्याही प्रकारे पैसा कमी पडू देणार नाही. शिवशंभू रक्तगटाच्या समस्त धारकऱ्यांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1,500 पेक्षा जास्त संस्था फक्त भिडलेल्या आहे की या देशातून हिंदू धर्म समाप्त झाला पाहिजे. ख्रिश्चनांच्या अनेक संघटना या देशामध्ये कार्यरत आहे, प्रोटेस्टंट, कॅथोलिक. फक्त या देशातून हिंदू धर्म समाप्त होण्यासाठी करोडो अरबो खरबो रुपयाचा फंड जमा आहे, फक्त तेवढ्याच कारणासाठी. अशा सरकारची हिम्मत बघून ते हैदराबादचं कुत्र भुकलं. ते म्हणे 15 मिनिट के लिए पुलिस वाले को हटाओ, आम्ही वाट पाहत आहोत. कुत्र्या, तुनं अजून इतिहास वाचला नाही. गुलाम वंश असो, खिलजी वंश असो, तुगलक वंश असो, सय्यद वंश असो, लोधी वंश असो, सुरी वंश असो, मुघल वंश, याच मातीत गाडलाय आम्ही. अबे कुत्ते, तूने अभी तक इतिहास पढ़ा नहीं. जहां जहां भी हटाए वह हजारों लाशों के ढेर में एक भी हिंदू की लाश नहीं थी. अफजल बुरहान याकूब तुम्हें बेकसूर नजर आते हैं. जो है भेड़िया खूनी, इंसानियत का खून बहाते हैं. अगर तुम्हारा नारा है आतंकवाद तो यही अंजाम होगा. तुम्हारा ठिकाना कब्रिस्तान या पाकिस्तान होगा. त्या JNU मध्ये नारा दिला, तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा. आमच्याही कार्यकर्त्यांनी नारा दिला, उस घर में घुसकर मारेंगे जिस घर से अफजल निकलेगा.
त्या काश्मीरची ती महबूबा मुफ्ती, काय रांडीचा अभिनय। घाटी में खून की नदियां बह जाएंगी, घाटी में भारत के झंडे, गेरू के झंडे हमसे बर्दाश्त नहीं होते, भगवे झंडे हमसे बर्दाश्त नहीं होते। अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरे खिलाफ नारे हमसे वहन नहीं होते। शिवशंभू रक्तगडाच्या पाहिकांनो, दूध पिलाना बंद करो बास्तीन के सांपों को, चौराहे पे गोली मारो 60 साल के पापों को। 100 बार नमन सेना को, डटी रही है घाटी में, आतंकी को मिटा रही है काट काट के माटी में। अभिमन्यु को कौरव दल के चक्रव्यूह का, अभिमन्यु को कौरव दल के चक्रव्यूह खुला छोड़ दो सेना को, सरकार गिरे तो गिरने दो, बच्चे बच्चे की जुबान पर राष्ट्रभक्ति की बोली हो। जो भारत की जय ना बोले, अब उसके छाती में गोली हो। आमच्या हिंदुस्थानात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले जात आहे। हरामखोरांनो, तुम्हाला तुमचा देश एवढा आवडते तर जा ना तिथं, घाला ना तुमची 4 दिवस। अपनी मां का दूध पिया हो तो कह देता हूं, अपनी मां का दूध पिया हो तो जाओ कुछ दिन रहो पाकिस्तान में। अगर पाकिस्तान जिंदाबाद के नारे कहोगे तो हरामजादो कुछ ले जाओगे, कुछ ले जाओगे। आमच्या भगव्या ध्वजाला तोडलं जात आहे। कभी ते अकेले हुए आज इतने, नहीं तब डरे तो भला अब डरेंगे। विरोधों के सागर में चट्टान है हम, विरोधों के सागर में चट्टान है हम, जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे। लिया हाथ में ध्वज कभी ना झुकेगा, कदम बढ़ रहा है कभी ना रुकेगा, कि सूरज के सन्मुख ना अंधेरा टिकेगा। निडर है सभी हम, अमर है सभी हम, कि सर पर हमारे वरदस्त करता, गगन में लहराता है भगवा हमारा। आमच्या भगव्या झंड्याला आणि ते शाहीन बाग सारख्या ठिकाणी महिलांच्या आड तुम्ही किती बिर्याणी ठोसली, जगानी बघितलंय, जगानी। त्या तबलीगी जमातीने तर त्या कोरोना सारख्या व्हायरसचा साथ देऊन या देशाला दारुण इस्लाम, हिंदुस्तान इस्लाम बनवण्याची मंशा ठेवावी, हे दुर्भाग्य आहे। म्हणून अशा कुत्र्यांना ठेसणं गरजेचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणारा औरंगजेब आजही जिवंत आहे। त्यावेळेस तो मुघली सत्तेचे वस्त्र पांघरून जिवंत होता। आत्मा जगी अमर हा तनु नाशवंत, वस्त्रापरी बदलती शरीरे अनंत, या उक्तीप्रमाणे त्याने ते वस्त्र टाकून आज औरंगजेब पाकिस्तान आणि बांगलादेशचे वस्त्र पांघरून जिवंत आहे। या देशातील देशशत्रूच्या रूपात जिवंत आहे आणि हिंदूच्या नाशासाठी त्याची वकवकलेली वृत्ती आजही या देशातील अंतर्बाह्य शत्रूच्या रूपामध्ये कार्यरत आहे आणि त्याचे वारसदार आज बंडावा माजून हस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशा मगरूर घोषणा देत आहे। त्यांचे पारिपत्य झालेच पाहिजे, प्रसंगी बदला घेतला पाहिजे। या सर्वांना बेडरपणे, निग्रहाने, निर्धाराने सामोर गेलेच पाहिजे आणि ती विषवल्ली मुळापासून उपटून टाकली पाहिजे। आजही इस्लामी शत्रू एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड कार्यरत आहे। पृथ्वीच्या प्रारंभापासून समुद्राच्या लाटा एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड कार्यरत आहे। आकाशातील ग्रहगोल नक्षत्र अनादिकालापासून एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड परिभ्रमण करीत आहे। या या पृथ्वीवरील वारे एक क्षणाचाही विसावा न घेता अखंड वाहत आहे। एक वेळ पृथ्वीवरील या समुद्राच्या लाटा, ग्रहगोल नक्षत्र, वारे निसर्ग नियमाला सोडून क्वचित 1 अब्जांश क्षण विसावा घेतील। परंतु इसवी सन 711 मध्ये आलेल्या मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून प्रारंभ झालेली इस्लामी आक्रमकांची समस्या थांबणे तर सोडा, उत्तरोत्तर अधिकाधिक
भयानक रूप घेऊन रजा अकादमी, सिमी, इसीज, हिजबुल मुजाहिदीन, जैसे तैबा, जैसे लष्कर उल बर्क, उल उमर मुजाहिदीन, जमाते मुजाहिदीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अशी वेगवेगळी नावे धारण करून या हिंदुस्थानासमोर येत आहे. जगण्याची इच्छा असणाऱ्या राष्ट्राने शत्रू समूह नष्ट केलाच पाहिजे. औरंग्याच्या रूपातील पाकिस्तान, बांगलादेश व या देशातील अंतर्बाह्य इस्लामी शत्रूची चिता जोवर पेटत नाही तोवर प्रत्येक हिंदूने, प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महामंत्र रुजवत ठेवणे हे प्रत्येक हिंदूचे आद्य कर्तव्य आहे. आणि हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म यांच्या संरक्षणाची आणि या भारत मातेच्या अंतर्बाह्य शत्रूचे समूह निर्दालन करून ही सुडाची आग अखंड धगधगती ठेवणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आपल्या मातृभूमीच्या आजच्या चालू भीषण परिस्थितीत स्वदेश, सुसंस्कृती, स्वसमाज, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी प्रत्येक हिंदूच्या रक्ताच्या थेंबाथेंबात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महामंत्र भिनवणे, बिंबवणे, ठसवणे अत्यंत अत्यावश्यक आहे. आणि या सर्व प्रयत्नांनिशी आपण आपल्या मातृभूमीचे पांग फेडू शकू. माझा सैनिक, माझा देशभक्त, माझा धारकरी आमचे गुरुवर्य म्हणतात, पूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी. शिवप्रतिष्ठान हिंदुत्वाचं हा सर्वात जवान असलेला मुलगा आहे. त्यांचं वय आहे फक्त 92 वर्ष. गुरुवर्य म्हणतात, माझा देशभक्त, माझा धारकरी सकाळी उठून व्यायाम करून, सूर्य नमस्कार करून या देहाचे टवटवीत पुष्प या भारत मातेला नित्य समर्पित करेल. कारण तेजस्वी प्रजा हेच राष्ट्राचे भवितव्य आहे. लाचार होऊनी कधी कधी ना जगावे, त्याहुनी विष गिळूनी तोरया मरावे. शिवसिंह सदृश्य बनवती स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी. जैल्या विना न उजळे जगतात काही, मातीच बीज कनिसास तव नष्ट होई. जिदताच सौरभ सुटे खळू चंदनाचा, संभाजी मार्ग आमुचाही समर्पणाचा. कशासाठी आणि मरावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेवी. लढू पांग फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत 3 गरजा लागतात. पण आपला देश, आपली संस्कृती म्हणून, हिंदू म्हणून जगण्यासाठी काही मूलभूत सिद्धांताची आवश्यकता असते. सृष्टी सूर्याविना, देह प्राणाविना, शेती मातीविना आणि मासा पाण्याविना असूच शकत नाही, जगूच शकत नाही, टिकूच शकत नाही. अगदी तसंच हा हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या 2 महामंत्राशिवाय असूच शकत नाही, जगूच शकत नाही, टिकूच शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. महाराज म्हणायचे, हत तंजावर ते तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. आम्ही जातो, आमचा काळ झाला. तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा यवनांच्या हातातून मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवान हो. हे करत असताना कुठे चुकूर होऊ नका, चुकूर होऊ नका असं म्हणत छत्रपतींनी समंद हिंदुस्थानाला म्लेंच पाशातून मुक्त करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. कृते म्लेंच छेदे भुवी निरवशेष रविकुला, वंत सेनार्थैर्थ यवन वचने लुप्त सरणीम. आणि चुकूर मात्र आपण अजनी झालोय. या नेत्यांचे कार्यकर्ते एक वेळा परमिशन घेतो. बोलायचं का थांबायचं? व्याख्यान किती वेळाचं रे, तमाशा राहते रातभर. बरं काय, या नेत्यांचे कार्यकर्ते दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात. एकमेकाच्या दगडांनी एकमेकाचे डोके फोडतात. नेते राहतात एसी मध्ये, एसी कार मध्ये, कार्यकर्ते राहतात हॉस्पिटलमध्ये. कसे झाले मर्द? नेत्यांचे भक्त, कार्यकर्त्यांच्या धोंड्यावर कार्यकर्त्यांचेच रक्त.
पुन्हा पेटलेला मावळ्यांचा थवा पाहिजे, वादळी हर हर महादेवाची गर्जना पाहिजे, अंधार पडत चाललाय आता खरंच दिवा पाहिजे, या भारताच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. सह्याद्रीवर घलट करून रक्ताच्या अभिषेकाने खिंड पावन करणारा बाजी पाहिजे, कोंडाना सर करून सिंह ठरलेला ताना पाहिजे, सह्याद्रीवर घलट करून वाऱ्यावर सैर उडणारा गरुडांचा थवा पाहिजे, अंधार पडत चाललाय आता खरंच दिवा पाहिजे, या भारताच्या भूमीला पुन्हा एकदा शिवबाचा छावा पाहिजे. शूद्र क्षुल्लक राजकीय हितासाठी ज्यात आमचा काडीचाही फायदा नाही अशासाठी आपण आपल्यातच भांडत बसलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महामृत्युंजय अमृत मंत्र, महासंजीवनी अमृत मंत्र हे शिवछत्रपतींच्या, हे संभाजी छत्रपतींच्या वृत्तीचा, प्रवृत्तीचा, इच्छा आकांक्षाचा, मनस्थितीचा, ध्येयवादाचा आणि हे हिंदवी स्वराज्याचे व्रत पायणारा, ज्याच्या डाव्या उजव्या काळजात लहान मोठ्या मेंदूत रक्ताच्या थेंबात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महामंत्र भिनलेले आहे, बिंबलेले आहे, ठसलेले आहे, एक रूप झालेले आहे. असा श्री शिवाजी संभाजी रक्तगडाचा हिंदुस्थान आसे तू हिमालय उत्पन्न करणे हेच या जटिल समस्येवरचे एकमेव उत्तर आहे. आणि हेच काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या समस्त धारकऱ्यांनी अविरत अखंड उद्दिष्ट पूर्ती होईपर्यंत आचरण करावयाचे आहे. या 14 मेला महाराजांच्या जन्मदिनी किल्ले श्री विशालगड ते किल्ले श्री पुरंदर 17 तारीखपर्यंत गडकोट मोहिमेचा कार्यक्रम होते. मला आशा आहे इथे मी मनात जो विचार केला आकडा त्यालाही लाजवेल अशी संख्या त्या गडकोट मोहिमेला येईल. आता वाजवा टाळ्या. ते तुम्ही येण्यासाठी म्हणून वाजवल्या, माझ्यासाठी नाही. मी तर जातोच. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या गावामध्ये बलिदान मासाचं काम करता, दुर्गा माता दोडचं काम करता, किंवा डॉक्टर नरेंद्र जे आहे नित्य महाराजांची पूजा, त्या याच्यामध्ये आपण सम्मिलित झालं पाहिजे. मी सरते शेवटी संभाजी महाराजांचा एक ग्रंथ घेतो. तो ग्रंथ आहे आध्यात्मिक. त्याच्या पहिले गुजराती समाजाचे म्हणजे गुजरातमधलेच त्यांचं नाव आहे इति श्री हरी नारायण सुरी कवी विरचित ग्रंथे शंभू विलासिका. त्याचं दुसरं नाव आहे हयेंद्र काव्य व्याख्या. आणि त्यांनी दुसरा एक महाग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे शंभू राजचरितम महाख्यान. त्याच्यातला एक ओवी सांगतो आणि 7 शतक सांगतो. हरी नारायण सुरी यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. संभाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली ज्वलन तेजाचं वर्णन आहे. आणि त्यामध्ये म्हणतात ते निर्गत्याव सागरा दौसर द्रक्तोग्ध कल्लोलिनो बाणोद भिन्न करींद्र मुक्त विलगन मुक्तावली बिभ्रती वाम बाहुमीय विलोक्य नृपतेर वीरस्त्रिया भेजे दक्षमसी प्रवीणी रुचिरा जाने जयश्री रपी. अरे फक्त भूमीवर पाय ठेवला ना संभाजी राजांनी, जयश्री काय विजयश्री माळा घेऊन पहिले हजर. युद्ध करावं तर ते फक्त संभाजी महाराजांनी, युद्ध करावं तर ते फक्त संभाजी महाराजांनी. हा 2 मोठे ग्रंथ आहे. आणि तुमच्याच बाजूला गुजरात आहे. गुजरातमधल्याच त्या कवीने लिहिलेले आहे. वाचक नाही हो, कोणी वाचक नाही. संभाजी महाराजांचा ग्रंथ आहे 7 शतक. शेवटच्या परिस्थितीत काय त्यांच्यावर आपत झाली असेल याचं एक वर्णन करतो.
अति प्रबल घेरे रहे आट जाम मोही, दीनबंधू अब क्यों न पुकारी हो. 8 प्रहर म्हणजे 24 तास. हे देवा, मी शत्रूच्या गराड्यात सापडलेला हो. मग अशा वेळी मी तुझं नाव नाही घेऊ तर मी कोणाचं घेऊ. सबई संकट नेवाई एक कोरता के, जब जानी हो जू जब मोतन निहारी हो. मग अशा वेळी देवा, सदैव मी तुझं नामस्मरत करीत असलेला हा संभाजी महाराज, अशा वेळेस तुझं सुद्धा कर्तव्य आहे की तू सुद्धा माझ्या मदतीला यावं. जो भ्रांती हिरण कश्यप को विदारूर, तोन भ्रांती कब मेरे दुष्को विदारी हो. ज्याप्रमाणे देवा त्या हिरण्य कश्यपला तू नरसिंह अवतार घेऊन फाडला, त्याप्रमाणे माझं हे दुःख सुद्धा फाडण्यासाठी तू नरसिंह अवतार घेऊन जन्माला ये. शंभराज कहे मेरी पत तू हाथ रहे, मेरे मन रहे तुम बिन लगावे तीर. हे देवा, माझ्या हृदयामध्ये सदैव वास करणाऱ्या हे भगवान श्रीकृष्णा, माझी पत तुझ्याच हातात आहे. ह्या दुःखाच्या भवसागरातून तू मला दूर ने. शंभराज कहे सुनी दीन दयाल सो, मेरी हसी बय तेरी हसी है, तेरी हसी है, तेरी हसी है. देवा, माझा पराभव झाला तो माझा पराभव नाही आहे, तो तुझा पराभव आहे. देवा, माझं हसं झालं ना ते माझं असं नाही आहे. देवा, ते तुझं असं आहे. सीता पगनश चंद के बजी के संत समाज, 7 शतक ग्रंथ लिखो संतन के हित काज. मोमन मधुकर संत हित भरो ग्रंथ रसविंद, चित्रकूट के सिरलान के फूल पगर विंद. जो रस पाई सके तने सनकाधिक सुख से, शंभराज शंगराज मुनि गिरजा गिरागने. उफालंब कई विने कई जगत शीश कई ध्यान, सा ब्रह्म निरूपम कुछ कहरो. जाते बाढ़त ज्ञान, जाते बाढ़त ज्ञान, जाते बाढ़त ज्ञान. हे फक्त 100% म्हणून 10% होतं, 90% बाकीच आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद महाराज, धन्यवाद. खरोखर म्हणजे मीही विचार केला होता स्टेजवर आल्यानंतर आता दंडवत घालावं माऊलींच्या चरणी, परंतु उपस्थित असलेली मंडळी उठून जाऊ नये म्हणून मी धावत पळत माईककडे आलो. नरेंद्र दादांनी, डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं की आता याच्या पुढे काही बोलू नको, फक्त 3 सत्कार करायचे आहे. म्हणून मी उपस्थित असलेल्या श्रोते मंडळींना विनंती करेल की आपण इतका वेळ बसलात, फक्त 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. दिल्याशिवाय असं रसायन तयार होत नाही. मी राजा महाराजांचा उल्लेख करतो आहे. असं रसायन तयार होण्यासाठी शिवशंभूंचे विचार हृदयामध्ये कोरून घ्यावे लागतात, तेव्हा असं रसायन तयार होतं. डॉक्टर साहेबांनी पाण्याचा ग्लास दिला, परंतु 2 तास सलग महाराज आपल्या समोर बोलत आहे, पण पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक फक्त शेवटचे 2 मिनिटं आपले श्रीराम नवमी उत्सव समितीचे काही पदाधिकारी आलेले आहेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो, त्यांनी मंचावर यावं. या श्रीराम उत्सव समिती आणि सगळ्या विरोधाला झुगारून त्यांनी त्या ठिकाणी हिंदूंची एकता काय असते, ह्या हिंदू एकतेचे दर्शन या सर्व मावळ्यांनी त्या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी जय राम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की.
हमारा है। भगा भांडे। रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की। टाळ्यांच्या गडगडात होऊ द्यावा अशी मी आपणास विनंती करतो. जय जय श्रीराम, जय श्रीराम. वो खून न पानी है, वो खून नहीं पानी है. धारकरी वयाच्या 10व्या वर्षी अतिशय खडतर अशी गडकोट मोहीम करणारा विनायक जितेंद्र राजपूत मी याला आमंत्रित करतो की त्यानेही अतिशय छोट्या वयामध्ये शिवभक्ती काय असते ही जोरात झाला पाहिजे. माता भगिनींनो, हे वय आहे शिवबा घडण्याचं, हे वय आहे ज्ञानोबा घडण्याचं आणि आपण घडवू शकतो. उपस्थितांना वाटत असेल माझ्याही पाल्याचा असा सत्कार व्हायला हवा, तर तुमच्या हातात आहे की आपला पाल्य कशा पद्धतीने घडवायला हवा. विनायक दादा धन्यवाद. तुझ्या नावातच देवाचं नाव आहे. खरोखर तुझ्या हातून देव देश धर्म हिंदुत्वाचं कार्य व्हावं हे आजच्या दिवशी महाराजांकडून तुला शुभ आशीर्वाद. मी मुळात थोडंसं खूप वेळ झालेली आहे म्हणून आम्ही आटोपतं घेतोय. आभार कुणाकुणाचे मानावे आणि कुठल्या शब्दात मानावे, जे 600-700 किलोमीटर प्रवास करून नंदुरबार शहरामध्ये मात्र आपल्याशी संवाद साधण्यासाठी, धर्मवीर संभाजी महाराजच्या सत्य इतिहास सांगण्यासाठी या ठिकाणी आलेत. मी त्यांचे आभार न मानता मी त्यांच्या चरणी अखंड कृतज्ञताच व्यक्त करेल की गुरुदेव परमपूज्य डॉक्टर जयंत बालाजी आठवले यांच्याच कृपेमुळे त्यांना या ठिकाणी येण्याची बुद्धी दिली. पूज्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या चैतन्य वाणीतून त्यांनी आम्हाला जे काही त्यांनी संभाजी महाराज समजून घेतले शास्त्रातून ते आम्हाला उलगडून सांगितले. यासाठी मी हिंदू सेवा सहाय्य समितीकडून मनापासून त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर माझ्या मनामध्ये एक नकारात्मकता होती. मी बोलून दाखवतो आपल्याला की 6 वर्षापूर्वी नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा शिवजयंती ज्यावेळेस सुरू झाली तर शिवजयंतीला पहिल्या वर्षी जवळजवळ 12,000 ते 15,000 लोक रस्त्यावर होती शिवजयंतीसाठी. आणि अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशी याच पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराजांवर एक व्याख्यान होतं आणि त्याला 3 आकडी संख्याही नव्हती. माझ्या मनाला वाटायचं की किती लोक येतील. गुरुजींनी सांगितलं संख्या बघणार नाही आपण, जो बसलेला असेल तो आमचा धारकरी असेल, जो बसलेला असेल तो आमचा शिवभक्त असेल, त्याच्या हृदयात तो संभाजी महाराज घेऊन गेला. मग ती 2 जरी असली तरी चालतील. आणि आम्ही ह्या पटांगणावर हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांचं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याच संख्येने हिंदू संघटनासाठी आपण वेळोवेळी एकत्रित यावं. कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्हे तर ज्या ज्या वेळेस हिंदूंच्या वर अत्याचार होतील, अन्याय होतील, हिंदूंवर ज्या ज्या वेळेस जे काही चुकीचं घडेल त्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने पेटून उठण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित राहावं एवढं आवाहन मी या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे ह्या शाळेचे पूर्ण विश्वस्त सर्व शिक्षक वृंद, सर्व संचालक मंडळ यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं. हे व्यासपीठ आज आपण जे काही बघत आहात ते व्यासपीठ अतिशय एका व्यक्तीने प्रेमाने, श्रद्धेने, समर्पितपणे
हे सगळं केलेलं आहे, त्यांच्याही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हा जो सगळा एकूण तुम्ही आपण आलेले सगळे जण आहात, याच्यामागे हिंदू सेवा सहाय्य समितीच्या जे धर्मसेवकांचा त्याग आहे तो खूप मोठा आहे. आमच्या मनामध्ये एक होतं की हा जेव्हा कार्यक्रम होईल तर याच्यातून आमच्या कुठेही अहंकार वाढू देऊ नकोत की आमच्यामुळे हा कार्यक्रम झाला. याची अखंड प्रार्थना आम्ही भगवंताच्या चरणी करत होतो. भगवंत तूच लोकांना आणणार आहेस, तूच त्यांच्याकडून त्यांना हे सगळं ज्ञानाचं पाझर त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेस. तर भगवंतांना पुन्हा मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आणलं. याच्या पुढेही आपण वेळोवेळी याल. मी सर्वांचं शब्दसुमनांनी कृतज्ञता व्यक्त करतो.